सरकारचं मोठं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीकरता पोहोचतंय। थोड्याच वेळात जरांगे पाटील यांच्या भेटीकरता आता सरकारचं शिष्टमंडळ पोहोचतंय। काही महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या शिष्टमंडळात असतील। जरांगेंच्या भेटीकरता GR घेऊन महत्त्वाची कागदपत्र घेऊन शिष्टमंडळ आता रवाना झालेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकीकडे जरांगे पाटील यांचा हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपतोय। नवी मुंबईमध्ये आज रात्री मुक्काम असणार आहे। APMC मार्केटमध्ये 5 मार्केटमध्ये जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा मुक्काम असेल। आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नसतो असं जरांगे पाटील वारंवार म्हणतात। आपल्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। त्यामुळे अधिकाऱ्यांना पाठवून चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या भेटीकरता यावर आता चर्चा करूया। अद्यापही चर्चेची दारं ही मी बंद केलेली नाहीत, खुली आहेत असं जरांगे पाटील म्हणतात। आणि त्यामुळे आता सरकारचं एक मोठं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीकरता पुढच्या काही वेळात आता पोहोचणार आहे। नवी मुंबईमध्ये जरांगे पाटील यांची भेट घेतली जाईल। या शिष्टमंडळाकडून महत्त्वाचे अधिकारी या शिष्टमंडळात असतील अशी माहिती मिळते। या शिष्टमंडळातील अधिकारी काही GR आणि महत्त्वाची कागदपत्र घेऊन आता भेटणार आहेत जरांगे पाटील यांच्याकडे। जरांगे पाटील यांचा हा सगळा मोर्चा मुंबईत येण्याकरता केवळ 24 तास शिल्लक आहेत। उद्या मुंबईत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाज मुंबईत पोहोचेल। पण त्यापूर्वी 24 तास आधी जरांगे पाटील यांच्या भेटीकरता आता सरकारचं हे शिष्टमंडळ आता जरांगे पाटील यांची भेट घेण्याकरता पोहोचतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।